या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोड यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल, विजापूर रोड, सोलापूर। मुलांना पेप्सी देताय तर जरा सावधान। ही बातमी आपल्यासाठी महत्त्वाची आहे। 1-2 रुपयाची पेप्सी पडू शकते महाग। सावधान व्हा, सतर्क रहा आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या। काय घडलं पहा सविस्तर। सोलापूर शहरातील किराणा दुकानामध्ये सहज उपलब्ध होणाऱ्या 1-2 रुपयांच्या प्लॅस्टिक पॅकेटमधील पेप्सीमध्ये संशयास्पद गाठी आढळल्याचा व्हिडिओ सोलापुरी कट्टा न्यूज चॅनलच्या हाती लागलाय। या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की या पेप्सी पॅकेटमध्ये पाण्यासोबत केमिकलच्या गाठी दिसून येत आहेत। इतकेच नव्हे तर यातून तीव्र दुर्गंधी येत आहे। या घटनेने सोलापूरकरांमध्ये खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संताप आणि चिंतेचे वातावरण आहे। विशेषतः लहान मुलांना अशी पेप्सी देणे कितपत सुरक्षित आहे यावर आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे। या पॅकेटमधील पाणी आणि त्यात वापरले जाणारे केमिकल्स यांची तपासणी व्हावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। अशा पेयामुळे आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो असे तज्ज्ञांचे मत आहे। या संदर्भात स्थानिक प्रशासन आणि अन्न औषध प्रशासन विभाग यांच्याकडून कोणती कारवाई केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। आम्ही या प्रकरणाचा सखोल पाठपुरावा करत राहू आणि आपल्याला याबाबतच्या ताज्या घडामोडींची माहिती देत राहू। तत्पूर्वी आम्ही नागरिकांना आवाहन करतो की अशी संशयास्पद पेये खरेदी करताना सावधगिरी बाळगा आणि आपल्या मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या। अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलशी संपर्कात रहा।